आजचं जेवणात ताट दाखवतो. उपाशी न बसता आपण वेट लॉस पण कसा करू शकतो, बॉडी टोन मध्ये कसं आणू शकतो, मसल लॉस कसा होणार आहे ते दाखवतो. मी बघा भाकरी घेतलेले आहे, 4 अंडी घेतलेत. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा भाकरी कार्बोहायड्रेट झालं, फायबर झालं, आणि ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये बघा 2 पूर्ण अंडे म्हणजे 6 12 ग्राम आणि 2 अंडे आहेत ते फक्त व्हाईट घेतले. म्हणजे हे 2 अंड्याचं 6 ग्राम, 18 ग्राम मला प्रोटीन या अंड्यातून झालं. बाकीच्यातून आणखी 3-4 ग्राम मला मिळतं. मी काय सांगतो प्रत्येक वेळेला की तुम्हाला प्रत्येक वेळेला किमान 15 ते 20 ग्राम पर्यंत प्रोटीन गेलं पाहिजे प्रत्येक जेवणात. आता ह्याच्याबरोबर काकडी पण घेते फायबरला, पिठलं घेतलंय, ही मी खोबऱ्याची चटणी घेतली, ह्याच्यात लसूण जास्त घातलाय. तुम्ही फक्त एकच चमचा घ्या, मी जास्त घेतल्या. हे घ्यायचं असेल तर घ्या किंवा नाही घेतलं चालेल. एक आमटी 1 वाटी घेतल्या, ह्याच्यासोबत ताक घेतलंय. आता एक लक्षात ठेवा, व्यवस्थित ऐका, अंड्याबरोबर लगेच ताक नाही खायचं. मी ताक आता पिणार नाही. एक कमीत कमी 25-30 मिनिटानंतर ताक पिलं तर चालतंय. त्याच्यामुळे तुमचं अंडे प्रोटीन पण पचणार आहे आणि हे खाल्लेलं पचायसाठी आपल्याला ताक खूप मदत करते आता. आणि समजा जे अंडे घेत नाहीत त्यांनी पाण्याच्या ऐवजी ताक पीत बाकीचा आहार घ्या. ह्याच्या ऐवजी तुम्हाला फक्त उसळ घ्यायची आहे, झालं. ही पण काढून ठेवायचं बाजूला, हे नको. अंड्याच्या ऐवजी मूग मटकी कुठल्याही कडधान्याची उसळ घ्यायची आहे. एवढा साधा सोप्पा बॅलन्स डाएट असतो आपला. त्यामुळे तुम्ही कोणतीही प्रोडक्ट न खाता घरचा आहार योग्यरित्या खावा, 100% रिझल्ट देतोय. घरचंच खायचं आहे, वजन कमी करायचं आहे. फायबरसाठी आपण काकडी घेतली, ह्याच्यामध्ये अजून तुम्ही बीट टोमॅटो मिक्स करू शकताय. अशा पद्धतीनं फॉलो करा, 100% रिझल्ट देतोय. जास्त इकडं तिकडं सैरा वैरा होऊ नका, घरचंच खावा. व्यायामाला मात्र कारण सांगायचं नाही, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.